नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा बसल्यात। पाण्याची मागणी अचानक वाढल्याने नांदगाव तालुक्यात सर्वाधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। नांदगावात 49 टँकरद्वारे 47 गावांना 222 वाड्यांना तर येवल्यामध्ये 35 टँकरनं पाणी पुरवठा होतोय। तसंच आदिवासी भागांमध्ये टँकरची मागणी होतीये। वारणा नदीकाठच्या गावांना येत्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरणात केवळ 45% म्हणजेच 12.7% टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। उन्हाची तीव्रता वाढते, त्यातच धरणातून विसर्गही सुरू आहे, त्यामुळे धरणातील पाणी पातळी खालावत जाणार आहे। साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातील रेवलकरवाडी ग्रामपंचायतीवर महिलांनी हंडा मोर्चा काढला। गेल्या 1.5 महिन्यापासून पिण्याचं आणि वापरायचं पाणी येत नसल्यामुळे महिला संतप्त झाल्या। टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जावा, अन्यथा ग्रामपंचायतीला टाळं ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे।